आत्रेची अनुसया गरोधर ऋतु काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकरणी ऋतु काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी पांडुरंगा गुरु प्रथम नमन श्री चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाधरो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सर्वेष्टिदम जुम्बिदम पुण्यस्नानम स्थितं दम समाधिस्थं हृदयं नमामि गंगा गिरिजि योगिराजा तभो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूप गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिम् अखंडानंदबोधाय शिष्यसंतापहारिणे सच्चिदानंदरूपाय तस्मै गुरु रामगिरि विठाला 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 धरी अवतार विश्वतारा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने भगवान दत्तात्रय मूर्ती प्राण प्रतिष्ठा 16 आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। भगवान दत्तात्रय या विश्वाचे गुरु आहेत। अभंग नाथ बाबांचा आहे जो संप्रदाय 3 पंथांपासून निर्माण झालेला आहे। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष उडला गैनी प्रदे आदिनाथ भगवान शिव आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गैनी प्रदी मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गैनी प्रदे गोरक्ष वळला गैनी प्रदी गोरक्ष वळला गैनी प्रदे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष उळला गैनी प्रदी गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देव सार चौधरी ज्ञानोपर आहे नाथ संप्रदायाचे पण नाथ संप्रदायाचे गुरु दत्तात्रेय आहेत ज्ञान गोदावरीच्या तिने स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रय योगिया गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विना देवा नाही तुझा गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी गुरु हा सुखाचा सागर पाहता नाही लोके गुरु
सुखाचा सागर गुरु हा संत कुळीचा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु देव तुझा पाहता नाही त्रैलोकी मौली ज्ञानोबा यांसारख्या योग्यांनी सुद्धा ज्यांच्यामध्ये रममान व्हावं या विश्वामध्ये असणारे जेवढे योगी आहेत एवढ्या योग्यांनी ज्यांच्यामध्ये रममान व्हावं ते भगवान दत्तात्रय आणि त्या दत्तात्रयांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा नाथ बाबा दत्त संप्रदायाचे होते ज्ञानोबराया नाथ संप्रदायाचे होते आणि तुकोबराया चैतन्य संप्रदायाचे होते तीन संप्रदाय मिळून हा पुढे वारकरी संप्रदाय तयार झाला पण संप्रदायाचं मूळ जे आहे ते भगवान शिव आणि दत्तात्रय शिव स्वरूप दत्तात्रय ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरूंचा कराया उद्धार जगताचा झाला बाळात्री ऋषीचा धरीला भेषाचे यतीचा मस्तकी मुकुट शोभेला कंठी रुद्राक्ष माळा घालोनी हातामध्ये अवतवत वरुणी तेने भक्तांचे क्लेश हरुणी दयाशी करुणी नमन आदि शमन होय रे गमन गमन त्रैलोक्यावरती ओवाळी तोप्रेमे आरती श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळी तोप्रेमे आरती श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळी तोप्रेमे आरती गाणगापुरी वसते हृदय अवधूतवर छाये भीमा अमर संगमाची भक्ती हरी बहुत शिष्यांची वाटला दुनिया योगाची हे बळे तजनीत मुक्तीची काशी चंद्र स्नान करीतो कानवीर भिक्षेला जातो माहुल निद्रे परितो देह धरित हाती धरित यत्र घरीत शोभतो त्रिशूलदया गोवाळी तोप्रेमे आरती श्री गुरु दत्तराज मूर्ती गोवाळी तोप्रेमे आरती श्री गुरु ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवदान श्री गुरुचा ब्रह्मही आहे महेश म्हणजे भगवान आणि ब्रह्मही आहेत विष्णू तीन तत्व भगवान दत्तात्रयांमध्ये पाहायला मिळतात असं स्वरूप भगवान दत्तात्रयांचं आहे भगवान दत्तात्रयांजवळ चार पुत्रे हे चार पुत्रे कोण आहेत नमस्तु देव्यास विशाल होते फुल्लारविंदाय दभत्र नेत्र येणज्ञा भारत तैल पूर्णान प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदेव व्यासांनी निर्माण केलेले चार वेद ते चार वेद म्हणजेच ते चार पुत्रे आहेत असं भगवान दत्तात्रयांच्या स्तुतीमध्येही वर्णन आलेलं आहे वेदाचं स्वरूप आहे आणि भगवान दत्तात्रयांच्या समावेत गोमाता आहेत ही गोमाता म्हणजे पृथ्वी माता आहे असं असणार हे स्वरूप भगवान दत्तात्रय आणि दत्तात्रयांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा दोन प्रकारची प्रतिष्ठा शास्त्रामध्ये सांगितली एक आहे चल प्रतिष्ठा आणि दुसरी आहे आचल प्रतिष्ठा आज ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली याला चल प्रतिष्ठा म्हणतात चल प्रतिष्ठा करता
मूर्ती ही पाषाणाची असावी लागते. अनेक पाषाण आहेत, काही चिक पाषाण आहेत, काही शालिग्राम पाषाण आहेत. भगवान दत्तात्रयांची मूर्ती गाणगापूर मध्ये ही चिक पाषाणामध्ये आहे. ते पाषाण अलीकडे मिळत नाही, स्वयंभू मूर्ती आहे. तुळजापूरची जगदंबा सुद्धा चिक पाषाणामध्ये आहे. पांडुरंग परमात्मा सुद्धा चिक पाषाणामध्ये आहे. ज्या ज्या मूर्ती स्वयंभू आहेत त्या चिक पाषाणामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा पाषाणाची जी मूर्ती आहे त्याच मूर्तीची जल प्रतिष्ठा होत असते. विठाला विठाला आणि आचल प्रतिष्ठा म्हणजे काय? चिखलाच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती ज्यांची प्राण प्रतिष्ठा होत नाही. गणपती बाप्पा आपण बसवतो, नवरात्रामध्ये जगदंबा बसवतो, पण उत्सव संपला की विसर्जन करत असतो गंगामाईमध्ये. काही लाकडाच्या सुद्धा मूर्ती बनवल्या जातात. लाकडाच्या मूर्तीची सुद्धा प्राण प्रतिष्ठा होत नाही. ज्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होत नाहीत त्याला आचल प्रतिष्ठा म्हणतात. असे प्राण प्रतिष्ठाचे प्रकार आहेत. हे विश्व तारण्याकरता दत्तात्रय तरी अवतार विश्व तारावर. कितीक तरी भगवंताचे अवतार आहेत. कृष्ण अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार कशा करतायत? धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता, अनेक राक्षसांचा वध करण्याकरता भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. कृष्ण अवतारामध्ये कृष्ण अवतार प्रेमाची दिशा प्राप्त करून देणारा अवतार आहे. आणि प्रभू राम अवतार, प्रभू रामांनी रावणाचा वध केला, सर्वांना ज्ञात आहे. जगदंबेचा अवतार अनेक असुरांचा वध केला. भगवान दत्तात्रयांनी कोणाचा वध केला? भगवान दत्तात्रयांनी अहंकार रूपी राक्षसाचा वध केला. आणि तो अहंकार कोणाला झाला होता? या जगाची जगत जननी आहे आदिशक्ती माता पार्वती, आदिशक्ती महालक्ष्मी आणि आदिशक्ती माता सावित्री यांना झालेला अहंकार. आमच्यापेक्षा या विश्वामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही हा झालेला अहंकार. 3 प्रकारचे अहंकार शास्त्रामध्ये सांगितले. काही अध्यात्मातील अहंकार आहेत, काही परमार्थातील अहंकार आहेत आणि काही संसारातील अहंकार आहेत. अध्यात्म विषय वेगळा आहे आणि परमार्थ विषय वेगळा आहे. परमतत्व प्राप्त करण्याकरता अध्ययन केलं. मग कोणी ज्ञानेश्वरीचं अध्ययन करत असेल, कोणी तुकाराम महाराजांची गाथा अध्ययन करत असेल, कोणी नवनाथ ग्रंथाचं अध्ययन करत असेल. कशा करता? नाथ प्रसन्न व्हावेत म्हणून. कुणी भगवान दत्तात्रयांच्या आणि गुरुचरित्राचं अध्ययन करत असेल का? तर भगवान दत्तात्रय प्राप्त व्हावा म्हणून. अध्यात्मामध्ये सुद्धा अहंकार आहे. माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही. असे जे कोणी ब्रह्मज्ञानी आहेत जे अहंकाराने युक्त आहे, तर अशा लोकांच्या वाणीमधून ज्ञान ग्रहण करणं सुद्धा विषय आहे. प्रमाण आहे महाराजांचं. जे कळामुखी न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळणे. तैसे कळामुखे मुखे न
करावे श्रवण आदैसे कळामुके न करावे श्रवण कैसे कळामुके न करावे श्रवण कैसे कळामुके अहंकारे मन विटाळले असेल एखादा ब्रह्मज्ञानी अहंकार झाला परमार्थ शून्य झाला श्री राज्यामधून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ ज्या वेळेला भ्रमण करत असताना सोबत मिन्नाथ होते मिन्नाथ मच्छिंद्रनाथांचे पुत्र आहेत मैनाकिनी राणी पासून झालेला पुत्र नाव होतं मिन्नाथ आणि प्रवासामध्ये एका सरोवराजवळ थांबले जोडीमध्ये सोन्याची वीट आणली होती मच्छिंद्रनाथांनी हा दृष्टांत गुरुवर्य नारायणगिरी महाराज कायम सांगत असायचे आणि मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला प्रश्न केला म्हणले गोरख या कोई डर है गोरक्षनाथांनी प्रश्न केला गुरुदेव या कोई डर नाहीये परत पुढे निघाले प्रवास चालू घनदाट जंगल लागलं त्या जंगलामधून प्रवास पुन्हा मच्छिंद्रनाथांनी प्रश्न केला गोरख या कोई डर है गोरक्षनाथांनी प्रश्न केला गुरुदेव या तो कोई डर नाही मनामध्ये संकल्प विकल्प तयार व्हायला लागले गुरुदेव का वारंवार प्रश्न करतात गोरख या कोई डर है या कोई डर है या कोई डर है निश्चित काहीतरी गडबड आहे पुन्हा एका ठिकाणी पाणी पिण्याकरता थांबले आणि गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांची जोडी पाहिली त्या जोडीमध्ये
मैनाकिनी राणींची आठवण म्हणून एक वीट आणलेली होती. ती वीट सोन्याची होती, फेकून दिली. साधूला कशाची आसक्ती नसते. ज्याची आसक्ती नसतो साधू, ज्याला आसक्ती आहे तो साधूच नसतो. मग दत्तात्रयांना अवधूत का म्हणतात? अवधूत त्या शब्दाचा अर्थ होतो आसक्तीच्या पलीकडं, मायेच्या पलीकडं. अवधूताचा अर्थ होतो योगी. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकार, मुद्रा लावली की झरी, प्राणायामी बैसला तिने सांडिली माया. अवधूत मायेच्या पलीकडे असतो. म्हणून दत्त उपासक असतील, नाथ उपासक असतील, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा आदेश परमात्म्याचं आणि जीवाचं मिलन म्हणजेच आदेश. आणि ज्या वेळेला गोरक्षनाथांनी वीट फेकून दिली, पुढे पुन्हा प्रवासात निघाले. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा प्रश्न केला, गोरख या कोई डरे? गोरक्षनाथांनी प्रश्न केला, गुरुदेव डर था लेकिन पीछे ही रह गया, अभी तो कोई डर नहीं है. पुन्हा पुन्हा गोरक्षनाथ असा प्रश्न करू लागले. आपली जोडी पाहिली तर जोडीमध्ये वीट नव्हती. म्हणून मच्छिंद्रनाथ रडायला लागलेत, आक्रोश करू लागलेत. अरे गोरक्षा, तुला काही कळतं का? म्हणलं माझ्या पत्नीची तेवढीच आठवण होती आणि तू सोन्याची वीट फेकून दिली. गोरक्षनाथांच्या काही लक्षामध्ये आलं आणि गुरुदेव परीक्षा पाहत होते. आणि गोरक्षनाथांनी प्रश्न केला, गुरुदेव तुम्हाला सोन्याची वीट पाहिजे ना? संपूर्ण पर्वत सोन्याचा करील, असे उद्गार गोरक्षनाथांच्या आणि वाणीमधून बाहेर पडले. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथांनी जाणलं की गोरक्षनाथाला अहंकार झालेला आहे आणि पूर्ण गर्भगिरी पर्वत सोन्याचा आणि केला पर्वत सोन्याचा. त्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी प्रश्न केला, म्हणले गोरक्षा, ही विद्या तुला कोणी शिकवली? त्या वेळेला ज्ञान झालं, गुरुदेव सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रजः. असेल एखादा ब्रह्मज्ञानी, परंतु महाराज सांगतात त्याला जर अहंकार झालेला असेल तर त्याच्या वाणीमधून ज्ञान ग्रहण करणं सुद्धा विष ग्रहण करणं. कळा या शब्दाचा अर्थ होतो दुष्ट. म्हणून अध्यात्मातील काही अहंकार, परमार्थातील काही अहंकार आणि अहंकार रूपी राक्षसाचा वध करण्याकरता भगवान दत्तात्रयांचा अवतार अभंगाचं प्रथम चरण. धरी अवतार, धरी अवतार, विश्वतारवया, विश्वतारवया, धरी अवतार, विश्वतारवया, धरी अवतार, धरी अवतार, विश्वतारवया,
नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हे नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हे मंत्र ऋतू काळ हे मंत्र नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हे मंत्र नक्षत्र रोहिणी आत्रेजी अनुसया गरुड ये विश्व तारण्या करता भगवान दत्तात्रय नारद मुनीचं आगमन झालं कैलास पर्वतामध्ये आणि जगदंबा बसलेल्या होत्या आणि नारद मुनीनं कळ लावून दिली आधी मायला असं वाटत होतं माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे तुमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ कोण आहे एक पतिव्रता स्त्री आहे आणि तिचं नाव आहे अनुसया माता कळ लावून दिली मोकळे झाले कळ लावणारे माणसं नारद मुनीच्या वंशामधले अजूनही काही शिल्लक आहे पृथ्वीवर कळ लावून मोकळे होतात आणि पुन्हा ब्रह्मलोकामध्ये गेले भ्रमण करीत करीत नारदाला दुसरं काम नव्हतं का या भूमंडलामध्ये अनेक अवताराला कारणच नारद मुनी आहे अनेक जणांच्या उद्धाराला कारण सुद्धा नारद मुनी आहे ब्रह्मलोकामध्ये गेले भ्रमण करीत त्या ठिकाणी सावित्री माता बसलेल्या होत्या त्यांनाही असं वाटत होतं माझ्यापेक्षा या विश्वामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही त्यावेळेला नारद मुनीने प्रश्न केला मैया तुमच्यापेक्षाही कोणीतरी श्रेष्ठ आहे कोण आहेत म्हणले सावित्री माता अनुसया माता तिथेही कळ लावून मोकळे झाले श्री सागरामध्ये गेले भगवान विष्णूंचं ज्या ठिकाणी वास्तव्य श्री सागरामध्ये भगवान विष्णू राहतात भ्रमण करीत करीत त्याही ठिकाणी आणि नारद मुनी गेले आणि भगवान विष्णू बसलेले होते माता लक्ष्मी तिथेही कळ लावून आले नारद मुनी आणि तिन्ही देव या तिघींचं ऐकून या भूमंडलामध्ये आले कथाभाग सर्वांना ज्ञात आहे आणि सती अनुसया मातेच्या वाड्याला आले परीक्षा पाहिली परीक्षा अशी पाहिली की अग्नीवरती बनवलेलं जे भोजन आहे ते आम्हाला नको आहे आणि सती अनुसया माता इतकं सामर्थ्य होतं मला स्वतः अन्न परिपक्व बनवण्याचं काम भगवान सूर्य नारायणाने केलं होतं सूर्य नारायणाला सुद्धा मातेचं ऐकावं लागत होतं महाराज इतकी ताकद होती आणि त्याही परीक्षेमध्ये त्या पास झाल्या नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन पाहिजे आणि त्यावेळेला अत्रि ऋषीचं स्मरण केलं कमांडलू मध्ये जे जेल होत
यल त्यांच्यावरती शिंपडलं, तिघांनाही बालक केलं, आपल्या वक्ष तळाला लावलं आणि अमृत पाजलं. अनेक वर्ष निघून गेले, देव अजून का आले नाही? म्हणून अनुसया मातेच्या वाड्याला आल्यात, माता पार्वती आल्या, महालक्ष्मी आल्यात आणि सावित्री माता सुद्धा आल्यात, तिघी आल्यात. आणि आल्यानंतर आपल्या आपल्या पतींचा शोध घेऊ लागला. पाहिलं तर 3 बालक आहेत अवस्थेमध्ये, बालक अवस्थेमध्ये. त्यावेळेला अनुसया मातेने प्रश्न केला, ओळखता आली ते घेऊन जा. यांनी विचार केला. पार्वती माता विचार करते, ओळखू आले नाही भगवान शिव आणि ब्रह्मदेव सुद्धा सावित्री मातेला ओळखू आले नाही, भगवान विष्णू सुद्धा महालक्ष्मी मातेला ओळखू आले. बाल अवस्थेमध्ये तिन्ही देव विचार केला. माता पार्वतीने शिव सोडून विष्णू हातात आले, काय करायचं? सावित्री मातेने विचार केला, ब्रह्म सोडून विष्णू आले, ते कठीण आहे, ओळखू येत नव्हतं. आणि जो अहंकार यांना झालेला होता, तो अहंकार त्या ठिकाणी नाहीसा झाला. महाराज आत्रे ऋषींनी पुन्हा आणि अनुसया मातेने कमंडलू मधून जल त्यांच्यावरती पुन्हा शिंपडलं. पुन्हा मूळ स्वरूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले आणि अनुसया मातेच्या उदरी भगवान दत्तात्रयांच्या रूपामध्ये या विश्वामध्ये प्रगट झाले. तरी अवतार विश्वतारावया आत्रेची अनुसया गरोदर. ज्या नक्षत्रामध्ये आले त्या नक्षत्राचं वर्णन अभंगाचं द्वितीय. ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, 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 ऋतू काळ नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. ऋतू काळ हेमंत रोहिणी नक्षत्रामध्ये शुक्ल पक्षामध्ये आणि या भूमंडलामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. आजही गाणगापूर मध्ये भगवान दत्तात्रयांचं वास्तव्य आहे. भगवान दत्तात्रय चिरंजीवी आहे आणि 12:15 वाजता आजही भगवान दत्तात्रय भिक्षा मागतात. कारवीर मध्ये सुद्धा भिक्षा मागण्याकरता भगवान दत्तात्रय जातात. काशी मध्ये स्नान करण्याकरता भगवान दत्तात्रय जातात आणि माहूर गडावरती निद्राश्रम करण्याकरता भगवान दत्तात्रय आजही जातात. काशी क्षेत्र स्नान करीत
कारवीर भिक्षेला जातो माहूर निद्री लावतो आणि गिरनार पर्वत आपल्या वाघलगाव पासून 800 किलोमीटर वर आहे. 800-850. गिरनार पर्वतावरती भगवान दत्तात्रय स्वयंभू पादुका त्या ठिकाणी स्थित आहे. ओजा पर्वत गिरनार ओजा पर्वत ओजा आसन गिरनार उभा माता नो सोयन लालत में दत्त दिगंबर अवधूत योगी दत्त दिगंबर अवधूत योगी आचार्य आसन गिरनार उभा माता नो सोयन लालत में दत्त दिगंबर अवधूत हाजर अमर गिरनार पर्वत भगवान दत्तात्रय स्वयंभू पादुका आहेत. जीवनामध्ये ज्यांनी गुरु केला नाही त्यांचे गुरु भगवान दत्तात्रयच आहेत. त्यांच्याकरता भगवान दत्तात्रयांची उपासना आहे. ज्यांनी गुरु केला नाही त्यांच्या जीवनामध्ये बृहस्पतींची उपासना आहे. बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि भगवान दत्तात्रय हे योग्यांचे गुरु आहेत. अशा प्रकारे रोहिणी नक्षत्र शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी आणि तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष मासिक पौर्णिमा आपण आपल्या आश्रमावरती साजरी करत असतो. 14 डिसेंबर भगवान दत्तात्रयांचा प्रगट दिन पौर्णिमा त्या तिथीचं वर्णन अभंगाचं तृतीय चरण. तिथी पौर्णिमा या मार्गशीर्ष या मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा या
मार्गशीर्ष महिना पौर्णिमा तिथी आणि अशा पवित्र तिथीला गोरस मुहूर्तावरती म्हणजे संध्याकाळी 6 वाजता भगवान दत्तात्रयांचा प्रगट दिन 14 डिसेंबर परिपूर्ण अवतार नाथबाबा वर्णन करतात. भगवंत हे अजन्म आहे. भगवंताचा कधी जन्म नसतो. जन्म आपण साजरे करतोय. भगवंत अजन्म आहे म्हणून परिपूर्ण अवतार असा प्रगट झाला. नाथबाबा सांगतात अभंगाचं शेवटचं जन्म एक जनार्दन पूर्ण अवतार एक जनार्दन पूर्ण अवतार एक जनार्दन पूर्ण एक जनार्दन
जनार्दनी पुण्यावतार निर्गुण निराकार करली परमात्मा निर्गुण निराकार आहे भक्तांकरता जगून साकार बनत असतो असं असणार हे परमतत्व निर्गुण निराकार स्वरूप भगवान दत्तात्रय स्वरूप योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वाद भगवान दत्तात्रय मूर्ती प्राण प्रतिष्ठा 16 आमचे मोहीम पाटील परिवार मोहीम पाटलांना धन्यवाद दे उपस्थित गायनाचार्य मंडळी आमचे दिनअण्णा असतील उद्धव काका असतील रामेश्वर भाऊ असतील वसंत भाऊ असतील उपस्थित आमचे शिवा भाऊ असतील दैटे महाराज सर्व मंडळी आदी करून मृदंगाचार्य महाराज बेटाचे विद्यार्थी आमचे विशाल महाराज त्यानंतर गायनाचार्य आमचे मनोज महाराज उपस्थित तरुण मंडळ येत्या पौर्णिमाला आपल्या तरुण मंडळाची पंगत आहे समस्त तरुण मंडळ श्री क्षेत्र थोर वागलगाव